सण सवासनींचा, महिलांच्या आनंदीचा, संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा कशी करावी, सुगड पूजेचे महत्त्व तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, आयुष्यभर सगळ्यांशी गोड बोला। तर 14 तारखेला मकर संक्रांत आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी महत्त्वाचं बघा असतं ते सुगड पूजा कशी करायची, तेच त्या संदर्भाची आपण आज माहिती घेणार आहोत। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। 14 जानेवारी मकर संक्रांत आहे। संक्रांती एक देवी असून ती बघा ज्याच्यावर बसलेली आहे, जे वस्त्र परिधान केलेले आहे, वर्ज मानलं गेलं आहे। यावर्षी देवी ही बालकर्णावर असून बघा वाहन हे वाहग आहे, उपवाहन हे घोडा आहे। ती पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, म्हणून यावर्षी पिवळा रंग वर्ज केलेला आहे, हे प्रत्येकाच्या मानण्यावर आहे। त्याचबरोबर शस्त्र हे गदा आहे, केशराचा टिळा लावलेला आहे। देवीने वयाने ती कुमारिका आहे आणि ती बसलेली आहे असं म्हटलं गेलं आहे। वासाकरिता तिने जाईचे फूल घेतलेले आहे आणि जातीने सर्फ असून मोती धारण केलेला आहे। वार नाव नक्षत्र आहे, नाव हे मोहोदरी असून बघा सामुदायिक मुहूर्त 45 असून पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे, वायुव्येकडे पाहत आहे। तर हे आहे बघा यावर्षीची मकर संक्रांत। आता आपण बघा सुगड पूजा कशी करावी ते आपण बघूया। सुगड पूजा करत असताना बघा सगळ्यात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्या किंवा तुम्ही बघा तेलाचा दिवा लावला तरी चालेल। सुगड पूजा करत असताना लागणारं साहित्य प्रत्येक सवासनीने 5 सुगड घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी बघा जे काही खण असतो ते जे सुगड आहे तर ते आपल्याला घ्यायचं, प्रत्येकीला 5 घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी जे काही आपण वौसा घेणार आहोत तर ते कुठले आहेत ते तुम्हाला सांगते। तर बघा सुगड पूजा करत असताना जे काही सामान लागतं, खणामध्ये जे काही बघा वौसा भरणार आहोत तर त्याच्यासाठी बघा आपल्याला काय काय लागणार आहे। तर इथे आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे। तर काय काय लागणार आहे ते बघा, भुईमुगाच्या शेंगा, हरभरा, तर बघा बोरं, गाजर, गव्हाच्या लोंब्या, वटाणा, ऊस, ज्वारीचे कणीस, पावटा, घेवडा हे सगळं सामान लागणार आहे। तर सर्वप्रथम बघा आपल्याला इथे पाट घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला बघा लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे। तर दिव्याला सुद्धा बघा आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। दिव्याला अक्षदा अर्पण करायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे। धूपदीप ओळून घ्यायचे आहे। तर बघा कुठलीही सेवा करत असताना अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला पूजा सेवा करायची असते। तर बघा प्रत्येकीला 5 सुगड पूजायचे असतात। तर बघा प्रत्येकीला 5 सुगड पूजायचे असतात। तर तुमची जाव असेल तर तिचे वेगळे असे प्रत्येकीचे 5 सुगड पूजायचे असतात। तर आम्ही जुनेच वापरले तर चालेल का? तर बघा हो तुम्ही वापरू शकता, पण आपल्याला नवीन खण आणले तर अतिशय उत्तम। तर हे जे वाण आहे हे सुद्धा बघा आपल्याला दान करायचं असतं। तर प्रत्येकी सुगड आहेत। तर बघा आपल्याला प्रत्येक सुगडला 5 पण सुगडला आपल्याला बघा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। तर बघा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, इथे वरती पण लावून घ्यायचं आहे। संक्रांती हा सण आई जगदंबेचा असतो। प्रत्येक सवासनीचा आवडतीचा सण असतो। प्रत्येक सवासनीला आपल्या बघा नावाचं 5 सुगड पूजायचं असतं। सर्वप्रथम बघा गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करायची असते। तर बघा एक तामण घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आणि बघा अभिषेक करायचा आहे। 1 वेळा अथर्वशीर्ष म्हणायचा आहे। शक्य असेल तर बघा, नाही तर तुम्ही 21 वेळा बघा ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता आणि अभिषेक करू शकता। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः। तामणातून बघा मूर्ती बाहेर काढायची आहे आणि आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। तर बघा आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ही मधोमध ठेवायची आहे। तर बघा जर तुम्ही मांडणी देवघरात समोर करणार असाल तर तिथे पण तुम्हाला बघा त्या पद्धतीनेच करायचं आहे। तर गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः।
धूप दीप ओवाळायची आहे, फूल अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना. आणि बघा गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर बघा गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे. श्रीमद महागणाधिपते नमो नमः नैवेद्य समर्पयामी. तर बघा या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचं नैवेद्य अर्पण करायचं आहे. या पद्धतीने आपण नैवेद्य अर्पण करून झालेलं आहे. तर बघा गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर सुगड पूजा करायची आहे. तर खरं तर बघा मकर संक्रांतीबद्दल असं पण आहे की आपण जेव्हा बघा हे खण आपण बघा आपल्या घरात पूजत असतो ना, तेव्हा बघा धनधान्याची कमतरता पडत नाही. तर फळभाज्यांना या सगळ्या बघा आपण या सगळ्या भाज्या आपण फळभाज्या आपण बघा पूजा करत असतो. म्हणजेच काय तर या सुगडमध्ये आपण बघा जो ववसा आहे तर तो पूजत असतो. तर त्या 5 सुगडमध्ये आपल्याला ते 5 सुगड घ्यायचे आहेत. आणि बघा त्या ज्या सुगड आहे तर त्याच्या आपल्याला खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. तर बघा हे जिथे आपण सुगड ठेवणार आहोत ना, तर तिथे आपल्याला थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत. तर त्या तांदळावर आपल्याला बघा ते खण ठेवायचे आहेत. ती रास काढायची आहे आणि त्याला बघा आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर सुगड ठेवायचे आहेत. आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि असं इथं ठेवायचे आहेत सुगड. तर संक्रांतीचा सण म्हणजे बघा सूर्याचे एक राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये संक्रमण होणं. खरं तर 12 राशी असतात, तर 12 संक्रांती असतात. या सगळ्या संक्रांतीमध्ये मकर संक्रांत ही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. तर संक्रांतीच्या दिवशी दान द्यायला सूर्य बघा अनेक पटीने भरपूर त्यांना बघा दुप्पट दान देत असतो. तर असं म्हटलं गेलं आहे. हे जे काही आपण बघा सामान घेतलेलं आहे तर बघा आपल्याला हे प्रत्येक खणामध्ये एक एक ववसा असं सगळं एक एक टाकायचं आहे. तर बघा प्रत्येक खणामध्ये आपल्याला एक एक बघा एक एक करून आपल्याला आपण जो ववसा टाकायचा असतो. तर काही ठिकाणी बघा 7 खण घेतले जातात, 7 बघा सुगड घेतले जातात किंवा आमच्याकडे बघा 5च घेतले जातात. तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता. तर बघा गव्हाच्या लोंब्या पण महत्त्वाच्या असतात. जेव्हा आपण बघा ज्या सुगडमध्ये जे काही वस्तू आपण टाकत असतो ना, तर तेवढंच बघा भरभराटी तेवढेच अन्नधान्याची आपल्याला बघा आपल्या घरात येते. तर आपल्याला नाही कशाचीच कमी पडणार नाही. म्हणून या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक खणामध्ये एक एक वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत. काही महिला बघा दुसऱ्या गावी राहत असतील किंवा दुसऱ्या देशात राहत असतील, अशा वेळी त्यांनी काय करावं तर बघा पण बघा त्यांना सगळं सामान उपलब्ध होईल का, तर असं नाही आहे. मग अशा वेळी बघा तुमच्याकडे जे काही सामान आहे, काही ठिकाणी बघा 5च वस्तू मिळतात, तर काही ठिकाणी बघा एखादी वस्तू नाही मिळणार. मग बघा जेवढं तुमच्याकडे सामान आहे तेवढं तुम्हाला टाकायचं आहे. तर तिळागुळाचा पण मान आहे तेवढंच महत्त्वाचं आहे. तर संक्रांत ही बघा तिळागुळाशिवाय अपूर्ण आहे. तर बघा आपल्याला प्रत्येक सुगडमध्ये एक एक तिळगुळ टाकायचे आहेत. तर बघा त्याच्यामध्ये आपल्याला लाडू पण ठेवायचे आहेत. तर या दिवशी बघा तिळगुळाचा पण नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. खरं तर बघा संक्रांत हा बघा सुगड पूजाशिवाय अपूर्ण आहे. मांडणी सकाळीच करायची असते, तर दिवसभरात ती दिवसभर आपल्याला तशीच ठेवायची असते. तर पूजा झाल्यानंतर बघा सुगड बघा एक म्हणजे ही सगळ्या सुगड आहेत, तर ते एक आपल्याला स्वच्छ फडका घ्यायचा आहे, एक कापड घ्यायचं आहे, त्याच्या साह्याने आपल्याला ते झाकायचे असतात. तर कारण बघा नजर लागू नये. तर आमच्याकडे बघा असं काही केलं जात नाही. तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही करू शकता, म्हणजे तुम्ही ते झाकून ठेवू शकता. तर बघा ह्या सुगडला पण आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे.
धीपधूप ओवळून घ्यायचे आहे. तर बघा आमच्याकडे सर्व महिला मंदिरात जात असतात हळदी कुंकू लावून एकमेकींना, आणि बघा तो वौसा आहे तर एकमेकींना तो द्यायचा असतो. तर घरामध्ये बघा पुरणपोळीचा नैवेद्य संक्रांतीच्या दिवशी केला जातो. तर पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तर बघा हळदी कुंकू त्या तिळामध्ये मिक्स करायचे आहेत आणि बघा ते आपल्या खणामध्ये टाकायचे आहे. तर आपल्याला बघा हे हळदी कुंकवाचे तीळ आहेत ते आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहेत. ह्या खणामध्ये तीळ टाकायचे आहेत, 5 खणामध्ये या पद्धतीने. तर बघा आपल्याला दोन्ही हाताने बघा पदराने उचलून आपल्याला, तर त्या पदराच्या साह्याने आपल्याला उचलून बघा सीतेचा वौसा हा आपल्याला हे सगळं उचलायचं आहे पदराच्या साह्याने. आणि आपल्याला बघा सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मजन्मी वौसा आणि ते सुगड आहे ना ते देवाच्या तिथे आपल्याला ठेवायचे आहे. आणि बघा दुसरी जी सुगड आहे ना ती आपल्याला बघा तुळशीजवळ ठेवायची आहे. आणि तुळशीला पण आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळायचे आहे आणि तुळशीजवळ पण तिथे पण आपल्याला ठेवायचे आहे. आणि बघा उरलेल्या त्या 3 सुगड आहेत ना, तर बघा तुमच्या घरात जर बघा महिलांना बोलवायचं आहे तुमच्या घरात आणि त्या बघा त्या सुगड आहेत, तर वाण म्हणून बघा महिलांच्या ओटीत घालायचं आहे. आणि जे काही भाज्या आहेत तर त्या पण बघा आपल्याला आपण बघा मंदिरात जाणार आहोत ना, तर तिथे बघा आपल्याला त्यावेळी पण त्या भाज्या आहेत ना ते पण आपल्याला बघा आपल्या ओटीत घ्यायच्या आहेत. आणि जेव्हा आम्ही बघा वाण घेत असतो तेव्हा बघा आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे, सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मजन्मी वौसा आला नगरात घ्या पदरात, घेती नार कोणाची, तर असं विचारल्यानंतर मिस्टरांचं नाव घ्यायचं आहे. घेती नार बघा सुधीर रावांची असं मी बघा म्हणणार आहे. तर बघा आपण मिस्टरांचं नाव घ्यायचं आहे आपल्याला. आणि परत त्याच्यानंतर बघा आपण पण बघा जे आपले ओटी भरत आहेत त्यांना पण विचारायचं की बघा देतील राणी कोणाची, तर त्यांनी बघा उखाण्याच्या स्वरूपात त्यांच्या मिस्टरांचं नाव घ्यायचं आहे. तर या पद्धतीने बघा आमच्याकडे केलं जातं. तुमच्याकडे काय पद्धत आहे ते मला बघा नक्की कमेंट करून सांगा. तर बघा आपल्याला मंदिरात जाऊन बघा ती सवासणीकडून बघा ते विडे घ्यायचे असतात. तर कोणाचा 25चा विडा असतो तर कोणाचा 5चा असतो. तर त्याच्यावर आपल्याला बघा खारी, खोबरं, लवंगा, वेलची असे आपल्याला ते विडे ठेवायचे असतात पानाच्या ह्याच्यावर. आणि आपल्याला बघा ते आपल्या वटीत घ्यायचे असतात. या पद्धतीने आमच्याकडे बघा वौसा घेतला जातो. तुमच्याकडे कोणती पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करावं. तर बघा तुम्हाला असा प्रश्न पडेल की जो आपण बघा कुलदेवीला जे आपण काही वाण दिलेलं आहे, हे जे आपण बघा हे जे सुगड ठेवलेलं आहे, तुळशीला जे सुगड ठेवलेलं आहे त्याचं करायचं काय. तर बघा तुम्ही असं बोलाल की जे कुलदेवीला जे वाण दिलेलं आहे त्याचं करायचं काय. तर बघा जे आपण देवाला जे वाण दिलेलं आहे ना तर ते बघा देव तर काही खाणार नाही आहे. मग तुम्ही बघा ती वस्तू आहे ना ते त्यातल्या वस्तू आहेत ना ते प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता. तर बघा तुळशीला पण जरी आपण ठेवलं तर ते काय तुळस काय ते खाणार आहे का. तर बघा तुमची जर इच्छा असेल ना तर ते तुळशीचं जे वाण आहे ना तर ते तुम्ही स्वतः घेऊ शकता. तर ते तुळशीचं आहे ते तुम्ही स्वतः घेऊ शकता. आणि बघा खणाचा वापर बघा तुम्ही पाणी भरून ठेवू शकता, किंवा बघा तुम्ही एका मंदिरात जे 3 आहेत ना तर ते तुम्ही मंदिरात ठेवले तरी चालेल. तुम्ही कुलदेवीला तुमच्या जर जवळपास असेल तर तिथे ठेवली तरी चालेल, किंवा बघा ते तुम्ही निर्मल्यात टाकू शकता. आणि ती ही मांडणी आहे तर ही आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. तर बघा संक्रांतीच्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. तर प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी हीच बघा प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.